हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 14वा. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 6व्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरेग्राफ पासून पुढे वाचायला आपण सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर तात्पर्याच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये सतोगुणात स्थित असलेल्या जीवाला होणारे फायदे आपल्याला श्रील प्रभुपादांनी समजावून सांगितले होते. आणि आता या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये सतोगुणी व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या अडचणींबद्दल सांगताना श्रील प्रभुपाद समजवतात. ते वाचूया. 6व्या श्लोकाच्या तात्पर्याचा दुसरा पॅरेग्राफ. येथे अडचण अशी आहे की जेव्हा जीव सत्वगुणामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला असा भ्रम होतो की आपणच अधिक ज्ञानी आहोत आणि इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, आणि या समजुतीमुळेच तो बद्ध होतो. तर असा व्यक्ती आहे त्याला अहंकार यायला लागतो. मी शहाणा आहे, मला सगळ्यांपेक्षा जास्त कळतं, मी अधिक ज्ञानी आहे. तर अशी वृत्ती, असे विचार त्याच्या मनात येत आहेत आणि त्यामुळे अहंकार त्याला येतो आणि त्यामुळे तो बद्ध होतो, अडकून पडतो. पुढे वाचते आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक आणि तत्वज्ञानी होय. प्रत्येकाला आपल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो आणि सामान्यतः दोघांचेही राहणीमान उच्च दर्जाचे असल्यामुळे त्यांना एक प्रकारच्या भौतिक सुखाचा अनुभव येतो. तर असे हे वैज्ञानिक तत्वज्ञानी आहेत, त्यांच्याकडे भरपूर ज्ञान असतं आणि त्याचा त्यांना अभिमान असतो आणि राहणीमान पण त्यांचं उच्च दर्जाचं असतं, आणि अशा प्रकारे हे भौतिक सुखाचा अनुभव घेत असतात. पुढे वाचते आहे. बद्ध जीवनातील या सुखाच्या भावनेमुळेच ते सत्वगुणामध्ये बद्ध होतात. तर अशा प्रकारे हे जीव सुखाच्या आशेने या सत्वगुणाद्वारे बद्ध होतात. कसे ते श्रील प्रभुपाद पुढे समजावून सांगतायत. ते वाचूया. त्यांना अशा प्रकारे कर्म करण्याचे आकर्षण असते. तोपर्यंत त्यांना प्राकृतिक गुणांना अनुसरून कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शरीर धारण करावेच लागते. तर असे हे सतोगुणी लोक आहेत, त्यांना सत्वगुणी कर्म करण्याचे आकर्षण असते, कारण त्यामुळे त्यांना भौतिक सुख मिळत असतं. प्रत्येक कर्म हे कर्मफळ देतं. तर आधीच्या जन्मात केलेल्या सतोगुणी कार्यांनी या जीवाला पुढचं शरीर सतोगुणातलंच प्राप्त होतं. आणि म्हणून पुढे श्रील प्रभुपाद समजवतायत. ते वाचूया. म्हणून त्यांना मोक्ष प्राप्ती किंवा वैकुंठ लोकाची प्राप्ती होण्याची संभावना नसते. तर असे हे जे लोक आहेत ते प्रत्येक जीवनात सतोगुणाच्या अधिपत्याखाली कार्य करत असतात आणि त्याचं फळ म्हणून त्याला पुढचं शरीर सतोगुणातलं मिळतं. आणि असा हा जीव आहे तो जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरत राहतो आणि तो याच भौतिक जगतात नवीन भौतिक शरीर धारण करत महान बनण्याचा प्रयत्न करत राहतो. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.